पुरुष या तुकडीमध्ये सहभागी झालेले आहेत. पहिल्या तुकडीच्या नंतर हे दुसरे प्लाटून कमांडर पंढरी गंधकवाड हिंगोली शहर अंतर्गत ही प्लाटून तयार झालेली आहे. पोलीस उपनिरीक्षक पंढरी गंधकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यामध्ये सुद्धा 22 पुरुष सहभागी झालेले आहेत. आता महिला हिंगोली ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वकील प्लाटून कमांडर यांच्या अधिपत्याखाली ही महिलांची 22 महिला या प्लाटूनमध्ये सहभागी झालेल्या आहेत. अतिशय शिस्तीत महिला सुद्धा कोणत्याही क्षेत्रात मागं नाही तशा. होमगार्डचं प्लाटून कमांडर भागवत निवडसे 22 पुरुष या प्लाटूनमध्ये सहभागी झालेले आहेत. महोदयांना अभिवादन करून हे प्लाटून समोर करत आहे. यानंतर होमगार्ड कार्यालय हिंगोली महिला पलटण नायक दीपमाला वाडे यामध्ये सुद्धा एकूण 22 होमगार्ड महिलांचं पथक आमच्यासमोर काम करीत आहे. यानंतर जिल्हा परिषद हायस्कूल मुले आणि नॅशनल कॅडेट कोर एकूण 24 विद्यार्थी जिल्हा परिषद हायस्कूलचे या ठिकाणी सामील झालेले आहेत. आणि याची प्लाटून कमांडर आहे पल्लवी ताकतोडे या सुपर्णपुरी सुद्धा याला आहे. हे पोलीस पुरुष आणि महिला यांच्या प्लाटून नंतर ते वाटेविरुद्ध पोलीस मुख्यालय हिंगोली आणि राज्य पोलीस बल क्रमांक 12 त्यांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सावळे आणि सचिन यांच्या प्लाटून कमांडर श्रद्धा हलवा हे गाईडचं पथक आमच्यासमोर त्यानंतर जिल्हा परिषद गोविंद प्रशासन पोलीस प्रशासनाचा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम SPC स्टुडंट पोलीस कॅडेट या अंतर्गत हे पथक जिल्हा परिषद गोविंद प्रशासनाचे स्थापन झालेले संजय ताकतोडे त्याचं नेतृत्व करते. आता विशेष शाळेमधून आपण स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री शाळा आमच्यासमोर प्रस्थान करत आहे. बालाजी बोडके यांच्या नेतृत्वाखाली 24 मुलं मुख्यमंत्री शाळेचे सहभागी झालेले आणि आपल्या हिंगोलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा यांना संधी देण्यात आलेली आहे. समान न्याय समान संधीच्या अंतर्गत खूप कौतुक मुख्यमंत्री शाळेच्या विद्यार्थ्यांचं. आणि यानंतर आता श्वान वीरा हे बॉम्बस्फोटक पथक आहे. गजानन साळवे हे प्लाटून कमांडर आहे. पोलीस अतिशय गुणवंत असा हा वीरा वेगवेगळ्या माध्यमातून छान काम करते. आपली सामंत नेहमी नगरपालिकेचं त्यानंतर रुग्णवाहिका मंचासमोर नेलेले आहे. 108 रुग्णवाहिका. त्यानंतर अग्निशमन नगर परिषदचं आता या वाहनानंतर नगर परिषदचं हे एक जे PM विश्वकर्मा आणि PM शासनामार्फत अभियान देणाऱ्या विविध योजनांचा त्यानंतर आणि PM केंद्र शासन पुरस्कृत योजना आणि विविध योजना त्यानंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग याच्या वेगवेगळ्या योजना बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि त्यासोबत वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचं बघत आहे. त्यानंतर लेख वाचवा लेख शिकवा हे आरोग्य विभागातर्फे एक ज्ञान या ठिकाणी वाहिका. त्यानंतर आयुष्यमान रस्ते सुरक्षा
अभियान वेगवेगळ्या रस्त्यामध्ये जे अपघात होतात त्या संबंधाची जाणीव जागृती करण्यासाठी RTO डिपार्टमेंट मार्फत रस्ते सुरक्षा, त्यानंतर कृषी विभाग हरित आताच माननीय मंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. अशा हरिताचं जे संशोधन केंद्र होणार आहे त्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महारेशीम अभियान, रेशीम उद्योगाच्या संदर्भामध्ये, रेशीम लागवडीच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0, जलयुक्त शिवार अभियानाची उद्दिष्ट, अभियानाची व्याप्ती या रथाच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. महिला व बाल विकास विभाग विरोधीचा रथ आता समोरून जात आहे. किसान सक्षम बालिका बाल विवाह मुक्त मुली च्या अंतर्गत हा रथ तयार करण्यात आलेला आहे आणि हा वेगवेगळ्या योजनांची माहिती देणारा SC STचे जे योजना असतील त्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी हे सर्व वाहन या ठिकाणाहून केलेलं आहे. आपल्या जिल्ह्याच्या माहितीसाठी हे सर्व त्याचं दर्शन